पुढे या साईडला मित्रो तुम्ही इकडे क्रमांकाचा झाला लक्षात ना सोने आणि कबीरा. तर आपण कबीरा घेतली त्याचे मालक आले. नमस्ते शेठ. नमस्ते नमस्ते. आपला आम्ही बुद्रुक पिंटू शेठ पोकरकर आणि मी निकेश घाटकर मालक सोन्याचे मालक. जुन्नर तालुका आहे का तुम्हाला? तालुका आंबेगाव तालुका. हा आंबेगाव तालुका. बरं, प्रथमतः तुम्हाला सांगा की ह्यांनी सांगितलं की हे फंड पाठीमागच्या 1-2 महिन्यात घेतलं तुम्ही. हे खोंड आम्ही श्रीनाथ केशरी आहे ना, श्रीनाथ केशरीच्या टायमाला 8 दिवस फक्त खोंड घेतलेले. हां, त्या मैदानात जायसाठी, त्या मैदानात जाण्यासाठी फक्त आदत होतं. आता 8 दिवस झाले, 15 दिवस झाले दात पडले. आता गौरव केशरीचं मैदान झाल्यावर त्या टायमाला दात पडला संध्याकाळी गाडीत. असं वाटत हां चल पब्लिकचा शेड पब्लिक वाच आहे ह्याला पब्लिकच लागतं. पब्लिकचा वास आहे. पब्लिकचा वास आहे याला. जेवढं पब्लिक लागेल तेवढं आज बघितलंच आहे सगळ्यांनी. सगळे म्हणत होते शेवटला गाडी कडेला गाडी नंबरला होती हात कडे होता. सगळे म्हणत होते पण आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला माहित होतं आमची गाडी होणार कारण की हा पब्लिकचा वाच आहे. असं आपण म्हणतो मध्ये कड काय नाही. फायनलला तास आधी तशीच कडलच म्हणा. हा तशी कडेला 7 मध्ये झाली. 7 मध्ये साहेब फक्त एक तास कड. तुम्हाला ह्याच्यावरती खात्री होती 100%. परत एकदा त्याचं नाव शंभू काय सोन्या पब्लिकचा बादशाह सोन्या. पब्लिकचा बादशाह सोन्या. सोन्याने सोन्यासारखंच काम केलं राव. 100%. 1 नंबर सोन आहे ती. सोन्या आणि कबीरा दोघं एक जीव होय ना. दोन त्याला हा दोघं सारख्याला वारकी. सगळ्या तसाच पळावला ना सगळ्या एक अडचण येते आणि घरचा असाच पळतच नाही कोणाच्या. पैऱ्याला अडचण येतात. पैऱ्याचं काय होतंय हा असं तसं पण काय होतंय काय आम्ही कबीरा पण कबीराच्या तोला मोलाचा बैल भेटला ओपनला पळवणार होतो पण मग आम्हाला बैल काय नाही झाला पसंत नाही आला किंवा काय मनासारखा कबीरासारखा बैल पडला ना. आम्ही निर्णय घेतला सोन्याच पळवायचा आपल्याला. सोन्या आणि घरची गाडी, सोन्या आणि कबीरा घरची गाडी पळवायची. पण सोन्याने आता जसं आलं तसं कमालच केली. सोन्याने आल्यापासून किती गुलाल केलं? सोन्याने आल्यापासून 2-3 झाले. 3 गुलाल झाले तुमच्याकडे सोन्या आल्यापासून. ह्या वर्षात 2 गुलाल झाले ना. महिन्यातच त्या महिन्यातच 3 गुलाल. त्या काय नाही. हा आमचा ड्रायव्हर सुजित ड्रायव्हर, काय विषयच नाही त्याचा. मग आता हे सोन्या जे आहे ना ती खरंच तुमचं जगात नावच काढणार. म्हणजे आता तर नाव करतोय पण आताच एक सुरुवात आहे त्याची. बरं तुम्ही आता 50 ह्यांचं म्हणणं आहे तर सांगा घेतल्यापासून कुठं राहिला गुलाला पण गट तर कधीच नाही. गट आहे ना राहिलाय गौरदादाला झालाय इथं झालाय पण गटाला कधीच त्याची हार नाही. काय होते थोडेफार 19-20 झालं काही झालं एखादाच फक्त कोरेगावच्या मैदानात थोडा प्रॉब्लेम आला. आता ते झालं ते जाऊ द्या पण अजूनपर्यंत असून घेतल्यापासून गुलाला त्याची पळावल्या तसा गुलाला त्याची अडचणच नाही. निश्चित हे तुमची टीम आहे. आणि आमचा कबीरा आहे. कबीराच्या श्रीनाथ केशरीला पायाला लागलो होतं. जवळजवळ 2 ते 2.5 महिने बैल बांधून होता. त्यानंतर टाकला. त्यानंतर डायरेक्ट गौरवदादाला त्यांनी गुलाल केला. आणि सोन्याला आम्ही संभाजीनगरलाच नेलता. वैजापूरच्या तिथं नेलता. तिथे एकदा गुलालात राहिलाय. आणि घेतल्यापासून जेवढंच पळवलंय तेवढंच माघारच नाही त्याची. माघारच नाही. खरेदी कुठली आहे? वासराची खरेदी इकडची वैजापूरच्या साईडची. वैजापूरचे. वासरू लई शांत आहे असं दिसायला. वासरू काय सांगायचे ना ते वासराचं काय नाही. आता इथं तुम्ही कुठे थांबलेला? आम्ही ना आता 1 मिनिट नाव तुमचं नाव ऋषिकेश पवार यांची थांबलो. आमच्यापाशी तिरेकोडी गावातच. कधीपासून आले तुमचे? 2 दिवस झाले आमच्यापाशी. 2 दिवस आले.
पण तुमच्या बघा ऐका एक मिनिट ऐका ना शेठ ह्यांनी ना आम्ही फक्त फोन केलता भाऊ आम्ही असं असं निघालोय थोडा आम्हाला राहायची शेठ यांनी एवढं सहकार्य केलं ना ह्यांचं गाव आणि अख्खे सगळ्यांनी एवढं आहे ना भरभरून प्रेम केलं ना ह्यांच्यासारखं असं आहे ना हेच नाही गेले पर जिथले तिथे ठिप दिली पार. मग त्यांनी सांगितलं की इथल्या गावातल्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. हे अगोदर ह्यांनी सांगितलं मला पण हे बी लक्षात ठेव की ह्यांच्या दावणीला आल्यानंतर सुद्धा तुमचा इथं गुलाल झाला. हा 100% बोललो ना मी त्यांना बोललो ना त्यांना हा 100%. हे कसं असतं अशी माणसं ज्यावेळेस सहकार्य करणार असतात ना तर ते निश्चित यश सगळ्याला लाभते. 100% मोकळ्या मनाची माणसं पाहिजे. 100% कमिटीने पण भरभरून प्रेम केलं आणि यांच्यासारखे मित्र सगळ्यांनी आहे ना भरभरून प्रेम केलं आम्हाला. निश्चित असंच भरभरून तुम्हाला महाराष्ट्राचं प्रेम मिळू द्या आणि असंच तुमचा सोन्या कबीरा तुमचं नाव अजून उंच शिखरावरती नेऊ द्या. आणि सोन्याची आता सुरुवात आहे. सोन्या तुम्हाला इतकं नाव करेल ना की बास कमालच आहे. आणि अशी ज्येष्ठ मंडळी सुरेश पैलवानासारखे ह्या काकांसारखे अशी ज्येष्ठ मंडळी तुमच्या साथीला असल्यानंतर काय अडचण आहे. तर आपण ते सोन्या ऐकतोय ना ऐकतोय का? सोन्या ऐकतो सोन्या बी ऐकतोय सोन्याला आणि कबीराला शेठ हवा त्याच्या तरी त्याला मी सांगितलं होतं कानात सांगितलं सोन्या खरोखर ऐकतो सोन्या ऐकतो ऐकत नाही ऐकतोच सोन्या. हा चालते आल्यानंतर आहे ना 2 दिवसापूर्वी आल्याच म्हणलं होतं इथं काय नाही काय तर आम्ही गणामरच आहे ते म्हणले ना 100%. हा मग या हा मालकाचा आत्मविश्वास पाहिजे. एवढा ह्यानंदी विश्वास आहे की बोलायची सोय नको. जरी सेमीत कडत निघाली होती तरी मालक म्हणत आपण सेमी सहज काय अडचण येणार नाही. हा विश्वास आहे त्यांचा. हा बघा म्हणजे ह्या छोटा वासरावर सुद्धा जो विश्वास तुमचा ती काय आहे की ते असणार त्याच्यातली कुवत आणि सगळे तुमच्याची साथ आहे एकमेकाची. पहिलं तुम्हाला देतात जी इथं ज्या त्या मैदानात वेगळी तुम्हाला साथीला अजून वाढती 100% आणि असे तुमचे दिवस होतो हीच आपली इथं थांबूया. धन्यवाद.